अरे आयुष, पुण्याहून तुझ्या मामाचा मुलगा आणि वहिनी येणार आहे, तेव्हा पटपट काम आवर. आपल्याला सगळं आवरायचं आहे. खरंच दादाने वहिनी येणार आहे, मग मी पटपट आवरतो. अहो किती लांब आहे अजून? अगे हे काय जवळ आलंच, पोहोचलोच आपण. आत्ती, ए आत्ती, आहेस का घरी? हो आले आले. अरे बाळा आलास तू? ये ये ये, थांबा 2 मिनिटं. हे आत्तीचं घर. असं नाही बस बस सुनबाई. आयुष, पाणी घेऊन ये 2 तांब्या. बस. दादा वहिनी आला तुम्ही? अरे हो. आणि काय चाललंय आयुष तुझं? तू लग्नाला पण नाही आलास? अरे दादा, माझं 10वीचं पेपर चालू होतं म्हणून मी लग्नाला नाही आलो. हो का? हो. अरे नंतर बोला, गाडी आली. लांबून आला असतील. हो आत्ती, प्रवास छान झाला, पण हिचं काय आहे, लांबचा प्रवास सोसत नाही. हा आयुष, आत्तीचा मुलगा. काका बहुतेक शेतात गेल्यात. एकच मुलगा आहे का? हो एकच. अरे पवन, हा तुम्ही दोघे धावून आला असाल तर हातपाय धुवून घ्या. मी तोपर्यंत पसारा काढते आणि जेवायला ठीक आहे. ताट करते. चालेल. बाहेर आपलं बाथरूम आहे, सुनबाईला पण घेऊन जा. चल ग. हो चालेल. ठीक. आयुष, दादा वहिनी धक्का द्यायला गेल्या, तो पण आपण पसारा उचलूया. हात स्वच्छ ठेव, मी झाडून घेतो. ये पवन, बसा दोघे. हा ठीक. दोघे बसा, मी जेवणाला ताट करते तोपर्यंत. हो. जेवायला घ्या. आता तुम्ही असं आधूनमधूनच कसं काय घर साफ करायला घेतलं? अगं मोना, आमच्या गावचा नागपंचमीचा सण येतोय म्हणून मी स्वच्छता करायला काढलेली आहे सगळी. होय का? आत्ती, तू पण पैसे आमच्यासोबत. हो, तुम्ही घ्या, तोपर्यंत आले मी ताट घेऊन माझे. आत्या, आमच्या इकडे सुद्धा नागपंचमी साजरी केली जाते, पण तिथे कोणी अशी साफसफाई करत नाही. अगं मोना, अख्ख्या महाराष्ट्रात 32 शिराळ्यात नागपंचमीचा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो आणि विशेष म्हणजे त्या दिवशी कोणताही नाग कोणालाही दोष करत नाही. पण आत्या, जिवंत नागाची पूजा कशी काय शक्य आहे? अगं हो, 32 शहरामध्ये नागपंचमी खूप मोठ्या प्रमाणात साजरी होते आणि ती पाहण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील लोक त्या दिवशी तिथे येतात. अगं मोना, मी काय सांगते ते ऐक. 1,500 ते 2,000 वर्षापासून ही परंपरा चालू आहे. या शिराळ्यामध्ये 9 नाथांपैकी एक महायोगी गोरक्षनाथ महाराज या गावात वास्तव्यास होते आणि तो महिना होता श्रावणाचा आणि हा श्रावण महिन्यातील नागपंचमीचा पहिला सण. या गावात प्रत्येक घरात मातीच्या नागाच्या मूर्तीची पूजा चालू होती. त्याच वेळी गोरक्षनाथ महाराज भिक्षा मागायला त्या गावात आले. ज्या घरात गेले
ते महाजन कुटुंब होते. आदेश अलग निरंजन माई भिक्षावाडा. महाराज क्षमा करा, मातीच्या नागदेवतेची पूजा चालू होती, त्यामुळे भिक्षा वाढण्यास उशीर झाला. माई मी तो मातीचा नागदेवता पाहू शकतो का? होय महाराज, तुमचे पाऊल माझ्या घरात लाभले माझं भाग्यच आहे. या ना आत. या महाराज. महाराज हे बघा मातीचे नागदेवता. घाबरू नकोस माई, तो तुला काही करणार नाही. तू कर त्याची पूजा. आजपासून या 32 शिराळा भूमीमध्ये जिवंत नागाची पूजा केली जाईल आणि नागपंचमी दिवशी कोणताही नाग किंवा कोणताही साप कोणालाही दंश करणार नाही. खरंच आत्या, मला पण आता 32 शिराळ्याची नागपंचमी पाहायचीच आहे. होय, तुम्ही दोघंही आता आलायत ना, तर 4 दिवस थांबा. 2 दिवसावरच नागपंचमी आहे, तर तू नागपंचमी बघूनच जाऊ. म्हणूनच आमच्या गावाला नाद निराळा 32 शिराळा म्हणतात.